जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक सहावा देवशोधन नाम. समास दुसरा ब्रह्म पावन नाम. श्रीराम समर्थ. ऐका उपदेशाची लक्षणे. सायुज्य प्राप्ती होय जेणे. नाना मतांचे पेखणे. कामा नये सर्वथा. श्रीराम समर्थ. आज आपण बघतोय दशक सहावा देवशोधन नाम. दशकाचं नावच काय आहे हो? देवशोधन नाम. म्हणजे देवाला शोधायचंय. कुठं शोधायचंय? देव कुठं आहे ते आपल्याला बघायचंय. देवशोधन नाम. समास दुसरा ब्रह्म पावन नाम. श्रीराम समर्थ. ऐका उपदेशाची लक्षणे. सायुज्य प्राप्ती होय जेणे. नाना मतांचे पेखणे. कामा नये सर्वता. ऐका. काय ऐका? उपदेशाची लक्षणे. असे उपदेश ऐका जेणेकरून आपल्याला काय प्राप्त होईल हो? सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. सायुज्य मुक्ती म्हणजे काय हो? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ हे जे षडविकार आहेत त्यांच्यावरती आपल्याला काय मिळवायचं आहे? विजय मिळवायचा आहे. आणि विवेकानं परमेश्वराला काय जायचं आहे हो? शरण जायचं आहे. सायुज्य मुक्ती आता आपल्याला माहिती आहे 4 मुक्ती आहेत. कोणत्या हो? 4 मुक्ती आहेत. कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता, समीपता, स्वरूपता ह्या मुक्त्या सहज प्राप्त होतात. परंतु सायुज्य मुक्ती एवढी सोपी नाहीये. षडविकारांवरती विजय मिळवणं एवढं सोपं नाहीये. कारण कसं का हो? ते शेवटी विकारच आहेत. त्यांच्यावरती विजय मिळवून परमेश्वराला शरण जाणं एवढं सोपं नाहीये. म्हणून ऐका उपदेशाची लक्षणे. सायुज्य प्राप्ती होय जेणे. नाना मतांचे पेखणे. कामा नये सर्वथा. इतर जे काय उपदेश आहेत जे सायुज्य मुक्तीला आपल्याला नेऊ शकत नाहीत, सायुज्य मुक्ती काय आहे हे कळवून देऊ शकत नाही, असे उपदेश काय हो कामाचे? ज्या उपदेशानं जर आपल्याला मुक्तीच मिळत नसेल, परमेश्वराची ओळखच होत नसेल, तर मिळालेलं ज्ञान काय आहे हो? सगळं व्यर्थ आहे. खरं ज्ञान कोणतं? खरे उपदेश कोणते? ज्या उपदेशामुळे आपल्याला सायुज्य प्राप्ती होईल, सायुज्य मुक्तीची प्राप्ती होईल, ते खरे उपदेश. बाकीचे सगळी जी काय नाना मतं आहेत, नाना मतं म्हणजे काय हो? कोणा व्यक्तींची मतं नव्हे. जे हे विषय विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ हे जे षडविकार आहेत ते आपल्याला काय करायला होतात हो? ही नाना मतं आहेत आणि ती काय करतात? आपल्याला परमेश्वर ह्या सायुज्य मुक्तीपासून काय करतात हो? दूर नेतात. त्यांच्या नादाला लावतात आपल्याला. विषय एवढे सोपे नाही आहेत. विषय सहजासहजी काय होत नाही तो. विषयांवरती विजय मिळवणं म्हणजे सायुज्य मुक्ती आहे. परंतु विषयांवरती विजय मिळवणं एवढं सोपं आहे का? या कलियुगामध्ये राहून या षडविकारांवरती विजय मिळवणं एवढं सोपं आहे का हो? सद्गुरुपद एवढं सोपं नाहीये. आपण बघितलं, खरा सद्गुरू, खरा गुरु कोण हो? ज्यानं ह्या विकारांवरती विजय मिळवला आणि आपल्या दासांकडूनही तो काय करून घेतोय? ह्या विकारांवरती विजय मिळवायला शिकवणारा खरा तो सद्गुरू आहे. इतरत्र बाकी सगळे काय आहे हो? म्हणजे जो खरा सद्गुरू कोण? तर जो विषय विकारांवरती विजय मिळवायला शिकवतो, विषय विकार दाखवून देतो, स्वतः कर्मामध्ये उभा राहून
आपल्या शिष्याला देखील काय करतो, त्या कर्मामध्ये उभा करतो. तो खरा सद्गुरू आहे. आणि अशाच सद्गुरूंच्या उपदेश काय करायचेत, आपल्याला ऐकायचेत. नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वता. बाकी आपल्याला बाकीचं काही आपल्याला काय नाही हो, व्यर्थ आहे सगळं बाकीचं. जे उपदेश आपल्याला सायुज्य मुक्तीला नेतील तेच खरे उपदेश आहेत. आणि ते कोण देऊ शकतं? ते कोण देऊ शकतं? तर ज्यानं त्याच्यावरती काय मिळवलंय, त्या विषय विकारांवरती विजय मिळवलाय. आणि आपल्या दासांकरवी तो काय करून घेतोय, त्याच्यावरती दासांना देखील सायुज्य मुक्तीला नेतोय. ते खरे उपदेश, तो खरा उपदेश देणारा. बाकी सर्व काय आहे हो, कोणीही बाकीचे जे उपदेश आहेत ते काय येत नाही आहेत, कामाला येत नाही आहेत. शेवटच्या क्षणाचं चाललंय हे. ब्रह्मज्ञाने विन उपदेश, तो म्हणू नये विशेष. धान्ये विन जैसे भूस खाता नये. ज्या उपदेशांमध्ये ब्रह्मज्ञानच नाहीये, ज्ञान बाकी आपण आता बघतोय आपल्या सगळ्या विद्या, गेल्या समासात पाहिलं आपण, विद्या काय आहे हो, एवढं पोट भरायची विद्या नको आहे आपल्याला. आपल्याला कोणती विद्या पाहिजे? ब्रह्मज्ञाने विन उपदेश, तो म्हणू नये विशेष. धान्ये विन जैसे भूस खाता नये. आता ज्या ज्ञानामध्ये ब्रह्मज्ञानच नाही, सायुज्यमुक्तीला कसं जायचं, विषय विकार म्हणजे काय, ह्या गोष्टीचं ज्ञानच नाही, ते ज्ञान कसं सांगितलं व समर्थांनी? काय म्हणतात समर्थ त्या ज्ञानाला? धान्ये विन जैसे भूस खाता नाही. आपण पीठ खातो का कोंडा खातो? धान्य दळून आणल्यानंतर आपण काय खातो? कोंडा खातो का? नाही. तर आपण काय खातो? पीठ खातो. पीठ म्हणजे काय? सार आहे. तसं ब्रह्मज्ञाने विन उपदेश, ब्रह्मज्ञान ज्यामध्ये नाही असे सगळे उपदेश कसे आहेत हो? धान्य विन जैसे भूस म्हणजे खाता नाही म्हणजे काय, नुसतं बुसकाट खाल्ल्यासारखं आहे ते. म्हणजे ब्रह्मज्ञान ज्यामध्ये नाही, ज्या उपदेशांमध्ये परमेश्वराविषयीचं ज्ञान नाही आहे, ते सगळं कसं आहे हो? बुसकाटासारखं आहे, बुसकटासारखं. नाना काबाड बडविले, नातरी तक्रची घुसळिले, अथवा धूनची सेविले सावकाश. पहिलं काय हो करायचे? नाना काबाड बडविले, नातरी तक्रची घुसळिले, अथवा धूनची सेविले सावकाश. नुसतं काय हो केलं? काबाड कष्ट केलं. नातर ताक जर नाही घुसळलं तर सार निघणार आहे का त्याच्यातून? लोणी निघणार आहे का हो? किंवा काय गोष्टी धुवून न खाता खाल्ल्या तरी त्या काय होणार आहे, तो त्या बाधिकारच होणार आहे. एखाद्या फळावरती औषध मारलेलं असेल आणि ते फळ न धुता खाल्लं तर काय होणार आहे? साहजिकच त्याचा त्रास देहाला होणार आहे. अशा पद्धतीनं म्हणजे समर्थ उदाहरण देत आहेत की काय हो, एखादं फळ न धुता खाल्लं, नुसतं ताकच खाल्लं तर तुपाचं महत्त्व नुसतं म्हणजे न घुसळता ताक म्हणजे दही जर नाही घुसळलं तर तूप खाता येईल का? नुसतं दही खाल्लं तर तुपाचा सुगंध येणार आहे का? नाही येणार. तसं ब्रह्मज्ञान घेतल्याशिवाय, उपदेश घेतले, भरपूर उपदेश घेतले, पण ज्या उपदेशामध्ये ब्रह्मज्ञान नाही, त्या परब्रह्माविषयीचं ज्ञान नाही, ते सगळं काय आहे? व्यर्थ आहे. थोडक्यात काय, ते सगळं आपल्या उपयोगाचं नाहीये. असे उपदेश काही उपयोगाचे नाही आहेत असं समर्थांना सांगायचंय. ज्या उपदेशांमध्ये परब्रह्माचं अस्तित्वच नाही असे उपदेश आपल्या काहीही कामाचे नाही आहेत. नाना साली भक्षिल्या, अथवा चोईट्या चोखिल्या,
खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा. असं उपदेश, असं ज्ञान जर आपण घेत असू तर काय हो, कशाप्रमाणे सांगितलंय? ज्या ज्ञानामध्ये, ज्या उपदेशामध्ये परब्रह्माचं अस्तित्वच नाही असं ज्ञान कसं येऊ? नाना साली बक्षिल्या. फळं सोडून त्याच्या काय खाल्ल्याप्रमाणे येते? साली खाल्ल्याप्रमाणे आहे. किंवा नुसत्या ऊसाचा रस नाही, चुईट्या आहेत, त्या चुईट्या काय केल्या? नुसत्या चोखल्या. किंवा खोबरं नाही, खोबऱ्याच्या वाट्या चोखल्या किंवा वाट्या खाल्ल्या नुसत्या, त्या वरच्या म्हणजे खोबरं काढून नुसत्या वाट्या खायच्या वरच्या. अशा नरोट्या जैशा म्हणजे काय हो? नाना साली भक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या, खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा. म्हणजे काय समर्थ सांगतात की ज्या उपदेशांमध्ये परब्रह्माचं अस्तित्वच नाही, ज्या उपदेशाने विषय विकारांवरती विजय मिळवता येत नाही, ज्या उपदेशांमुळे सायुज्य मुक्तीला प्राप्त होता येत नाही, असे सगळे उपदेश कसे आहेत हो? साली टरफलांप्रमाणे. समर्थांना थोडक्यात काय सांगायचंय हो? हे सगळे उपदेश कसे आहेत हो? साली टरफलाप्रमाणे आहेत. चोयट्या किंवा साली खाल्ल्याप्रमाणे ते ज्ञान आहे असं समर्थ सांगतायत. किंवा खोबरं टाकून त्याचं वाट्या म्हणजे नरोट्या खाल्ल्यासारखं आहे असं ज्ञान, ज्यामध्ये ब्रह्मचं अस्तित्व नाही, ज्या उपदेशांमध्ये ब्रह्मज्ञान नाही, ते सगळे ज्ञान कसं आहे हो? साली टरफलांप्रमाणे आहे. तैसे ब्रह्मज्ञाने विन नाना उपदेशाचा शीन, सार सांडून असार कोण शहाणा शेवी. आता जे शहाणे आहेत, ज्याला जाणीव आहे, तो काय करेल हो? त्याला अशा उपदेश नकोच असणार आहे, तो काय करणार आहे? सार कोण घेणार आहे? ज्याला ज्ञान झालंय, ज्याला ब्रह्मज्ञान आहे, ज्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान आहे, अशा व्यक्ती कोण घेणार आहे तसला उपदेश? कोण जाणार आहे आसाराकडे? सार सोडून कोण जाणार आहे हो आसाराकडे? म्हणजे जे शहाणे आहेत, ज्यांच्याकडं विवेक आहे, तो काय करणार नाहीये? कसले उपदेश हो? ज्यामध्ये अंधविश्वास, अज्ञान असेल, अशा उपदेशांकडे ब्रह्मज्ञानी जाईल का हो? नाही जाणार. कारण का हो? त्याच्याकडं ज्ञान आहे. मग शहाणा म्हणजे काय हो? ज्ञानी. जो ज्ञानी व्यक्ती आहे तो अज्ञानाकडे कशाला जाईल? तो सार सोडून आसार खायला कशाला जाईल? तो फळं सोडून म्हणजे आतला गर सोडून साली कशाला खाईल? असं कोण सांगतायत? समर्थ सांगतायत. आता ब्रह्म जे का निर्गुण, त्याची केले निरूपण, सूचित करावे अंतकरण श्रोतेजनी. आता काय करा? आता ब्रह्म जे का निर्गुण, मग ते ब्रह्म कोण आहे? ते ब्रह्माचं ज्ञान काय आहे त्याचं निरूपण आता आपण करूयात असं कोण सांगतंय व समर्थ सांगतायत की श्रोती आता ब्रह्म जे का निर्गुण, त्याची केले निरूपण, सूचित करावे अंतकरण श्रोतेजनी. आता निर्गुण ब्रह्म कुठलं आहे, निर्गुण निराकार कोण आहे, त्याचं निरूपण आता आपण काय करूया? श्रवण करूया. यासाठी काय करावं? सूचित करून अंतकरण, सूचित अंतकरण करून बसा. म्हणजे श्रोते हो, तुम्हाला काय होईल? निर्गुण ब्रह्म कोण आहे, निर्गुण निराकार कोण आहे, याची ओळख करून देण्याचं काय करतोय मी? तुम्हाला त्या ब्रह्माची ओळख करून देतोय. म्हणून काय हो? सूचित अंतकरण करून बसा. तुमच्या चित्तामध्ये जे काय शंका, आशंका, कुशंका असतील ते सगळं बाजूला ठेवून थोडं काय करावं? थोडं लक्ष देऊन ऐका की हे निर्गुण ब्रह्म कोणता आहे ते. आता ब्रह्म जे का निर्गुण, त्याची केले निरूपण, सूचित करावे अंतकरण श्रोतेजनी. आता श्रोतेजन
अंतकरण सूचित करून बसा. सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाना, परंतु हे तगेना सर्व काळ. आता आपल्याला माहिती आहे सगळ्या सृष्टीची रचना कशानं आहे हो? कशानं आहे? सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाना. कशानं आहे ह्या सकळ सृष्टीची रचना? पंचमहाभूतांनी ह्या सगळ्या सृष्टीची रचना केलेली आहे. पंचमहाभूत कोणती हो? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही काय आहेत हो? पंचमहाभूत आहेत. परंतु एक लक्षात ठेवा, ही पण काय नाहीये सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाना, परंतु हे तगेना सर्व काळ. परंतु त्याचंही अस्तित्व काय होऊ शकतं? नष्ट होऊ शकतं. हे पंचभूत सुद्धा काय होतात? विलीन होऊ शकतात. म्हणून समर्थ काय म्हणतात? सकळ सृष्टीची रचना हे पंचभूतिक जाना, परंतु हे तगेना सर्व काळ. हे पण काय नाहीये? शाश्वत नाहीये. बघा, ऐका, व्यवस्थित ऐका. हे जे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत, ती सुद्धा काय आहेत हो? सर्व काळ टिकणारी नाहीयेत. आदी अंती ब्रह्म निर्गुण त्याची शाश्वताची खूण, एरं पंचभूतिक जाण नासिवंत. काय सांगतात समर्थ? आधी जो आलाय, ही सृष्टी निर्माण करण्याच्या आधी जो आहे आणि सृष्टीचा संहार जरी झाला त्याच्यानंतर नंतरही जो आहे तो ब्रह्म कसा आहे हो? निर्गुण निराकार आहे. तो खरा ब्रह्म आहे. म्हणजे काय हो? असं आदी अंती ब्रह्म निर्गुण म्हणजे सुरुवातीलाही तोच आहे. सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर जो आहे आणि सृष्टीचा संहार जरी झाला तरी त्याच्याही नंतर तो आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? निर्गुण. तो ब्रह्म निर्गुण आहे. त्याची शाश्वताची खूण, तोच खरा शाश्वत आहे. जो आदी अंती आहे तोच खरा कसा आहे? ब्रह्म निर्गुण निराकार आहे आणि तोच खरा शाश्वत आहे. हे जे पंचमहाभूत आहेत, एर पंचभूतिक जाण नाशिवंत, ही जे पंचमहाभूत आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही सुद्धा काय आहेत हो? नाशिवंत आहेत. नाशिवंत म्हणजे काय हो? नासणार आहे. म्हणजे समर्थांना थोडक्यात काय सांगायचंय? जे जे दिसेल भूत म्हणजे काय? जे दिसेल म्हणजे जे दिसेल ते कल्पांती नसेल. म्हणजे काय? जे आपल्याला दृष्टीला दिसतंय ते काय होणार आहे हो? नाश पावणार आहे. मग ते आता आपण पण आलो, आपण पण दिसतो ना सर्वांना. सर्वजण काय होणार आहेत? जेवढं आपल्याला दृष्टीनं आपल्या दिसतंय तेवढं सगळं काय होणार आहे हो? एक दिवस काय होणार आहे? हे सगळं नष्ट होणार आहे. हे नष्ट झाल्यानंतर जो शिल्लक राहतो, जो शाश्वत आहे, जो नष्ट कधीही होत नाही, ज्याला येणं नाही जाणं नाही, तो असं त्याची असे सर्व काळ असा कोण आहे तो? तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे. आदी अंती ब्रह्म निर्गुण त्याची शाश्वताची खूण, एर पंचभूतिक जाण नासिवंत. एरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे त्याते, भूत म्हणता मनुष्याते विषाद वाटे. एरवी हे पाहता भूते. आता ही पंचमहाभूताची शरीर आहेत. सगळी जी शरीर समर्थांनी कसं सांगितलंय, ही जी सगळी जे आपण फिरतोय, तुम्ही आम्ही जे आहे ते सगळं काय आहे हो? सगळं पंचमहाभूताची शरीरे आहेत. मग ह्यांना भूत जर म्हटलं, देव कैसे म्हणावे त्याते, भूत म्हणता मनुष्याते विषाद वाटे. आता जो सगुण रूपात थोडक्यात काय म्हणायचंय, मनुष्य देह पंचभूताने बनलेला असतो, बरोबर? आणि सगुण रूपात आपल्यासाठी काय करतो तो परब्रह्म? तो परब्रह्म काय करतो? आपल्यासाठी काय घेत असतो? जन्म घेत असतो. आणि जन्म घेत असतो. आणि आता तो तर कशाचा बनलाय? पंचमहाभूतांचा, भूतांचा बनलेला, बरोबर? पंचमहाभूतांचा. आता त्याला देव म्हणलं, देव तर कसं म्हणायचं त्याला? आणि भूत म्हटलं तर आपल्याला काय वाटेल सांगा बरं?
जो निर्गुण निराकार आहे त्यानं कशामध्ये आलाय? तो सगुणाता रूपात आलाय आपल्यासाठी, आणि आपल्यासाठी आलाय, बरोबर आहे. पण त्याला देव कसं म्हणायचं? आणि देव नाही म्हणायचं तर मग भूत म्हटलं तर चालेल का? नाही चालणार. सगळं कसं आहे हे सगळं वेगळंच आहे. मा तो जगजनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा, ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांशी. आता तो कसा आहे हो? जगन्नायक आहे, परमात्मा, आणि त्याला आपण भूताची उपमा देऊ शकत नाही. आपण म्हणू शकतो का तू पण पंचभूतापासून निर्माण झाले मग तू भूत आहेस, असं म्हणू शकतो का त्या परब्रह्माला? नाही म्हणू शकत. ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांशी. अहो, जो निर्गुण निराकार परब्रह्म आहे त्याचा महिमा आपण त्याला कोणतीच उपमा देऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा, त्याला मनुष्य म्हणू शकत नाही, त्याला भूत म्हणू शकत नाही, त्याला पंचमहाभूत म्हणू शकत नाही. का हो? तो सगळीकडं काय आहे हो? पुरून उरलाय. त्याला तो येतही नाही आणि जातही नाही. असं त्याचे असे सर्व काळ. त्याला कोणत्या गोष्टीची उपमाही आपण देऊ शकत नाही. त्याचा महिमा ब्रह्मादिकांना सुद्धा कळला नाही. तो आपल्यासारख्या मनुष्यांना काय कळणार आहे? असं कोण म्हणताय? तो समर्थ म्हणतायत. भूता ऐसा जगदीश, म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. आता महापुरुष जी लोक आहेत म्हणजे संत महात्मे जे होऊन गेले त्यांनी काय हो? परब्रह्माला ओळखलं आणि त्यानुसार काय केलं हो? आयुष्यभर आचरण केलं आणि त्या परब्रह्माला काय गेले हो? त्या परब्रह्मामध्ये विलीन झाले. संत आपण बघितले. संत कोण हो? संत साधू कोणाला म्हटलं जातं? ज्यांनी या षडविकारांवरती, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, या षडविकारांवरती ज्यांनी विजय मिळवला आणि विजय मिळवून जे सायुज्य मुक्तीस प्राप्त झाले असे ते संत. त्यांनीच फक्त ह्या परब्रह्माला काय केलं? ओळखलं. आणि आपणही तसं काय करावं? ओळखावं परब्रह्माला, असं समर्थांना वाटतं. म्हणून समर्थांनी आपल्याला हा ग्रंथ दिलाय. म्हणून आपल्याला समर्थ सांगतायत की भूता ऐसा जगदीश, म्हणता उत्पन्न होतो दोष. आता देवाला जरी भूत म्हणलं तरी काय हो? दोषच लागतोय आपल्याला. आणि या कारणे महापुरुष सर्व जाणती. हे सगळं कोण जाणतंय हो? फक्त त्या परब्रह्माला कोण ओळखू शकतं? तर हे संत महापुरुष जे जन्माला येईल तेच हे काय करू शकतात हो? ओळखू शकतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या सबाह्य जगदीश, पंचभूताशी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. आता आपल्याला माहित आहे हे जे चाललाय आताचा समाज तो काय आहे हो? देवशोधन नाम. देव शोधायचा आहे, पण कुठं शोधायचा आहे? आता काय सांगितलंय? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आपला जो हा देह, मनुष्य देह जो निर्माण झालाय तो कशापासून निर्माण झालेला आहे हो? ही जी पंचमहाभूत आहे त्यांचाच हा पुतळा आहे. आपल्याला माहिती आहे माणूस मेल्यानंतर काय होतो? ह्याच पंचभूतात काय केला जातो? विलीन होतो. कारण विलीन का होतो? तर तो निर्माणच झालाय कशापासून? तर त्या पंचमहाभूतापासून निर्माण झालाय. या सबाह्य जगदीश, या पंचमहाभूतांपेक्षाही वेगळा कोण आहे? तो जगदीश आहे. कारण का हो? या पंचभूतांना काय आहे? नाश आहे. आणि ह्या पंचमहाभूतांच्या देहामध्ये एक शाश्वत राहतो. कोण हो? तर तो आत्मा. आत्मा हा शाश्वत आहे. शाश्वत परब्रह्म कोण असेल तर तो काय आहे हो? अंतरात्मा आहे. मग पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या सबाह्य जगदीश, पंचभूतांशी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. पंचमहाभूत काय होणार आहेत? नाश पावणार आहेत. परंतु शाश्वत कोण आहे हो? आत्मा कसा आहे? अमर आहे. तो येतही नाही आणि जातही नाही. तो कसा आहे हो? अविनाश रूपी आहे. जे जे रूप आणि नाम, तो अवघाची भ्रम, नामा रूपातीत वर्म अनुभवे जाणावे.
आता आपण कशात अडकलोय हो सगळेजण? नामात आणि रूपात. मी दिसायला सुंदर आहे, त्याचं काय आहे? आपल्याला अहंकार आहे. माझं नाव काय आहे? श्रेष्ठ आहे. मी जगाचं काय पोशिंदा आहे असं कुणाला माणसाला वाटतं. माणसाला म्हणजे अहंकार असतो माणसाकडे. मी काय आहे? जे जे रूप आणि ज्ञान नाम तो तो अवघाचे भ्रम. हे पण सगळं काय आहे हो? भ्रम आहे. हे नाश पावणार आहे कल्पांत काळ. देह सोडून गेला की तो काय हो? रूप पण जातं आणि नाव पण जातं. लक्षात घ्या. शिल्लक काय राहतो? तर तो परब्रह्म शिल्लक राहतो. अंतरीचा आत्मा शिल्लक राहतो आणि तोच काय आहे हो? शाश्वत आहे. बाकी हे नाव रूप हे काय आहे हो? सगळं अशाश्वत आहे, नाश पावणारं आहे. आणि हे सगळं कोण जाणतं? अनुभवी लोक जाणतात की काय हो? बघा, माणूस वैराग्य येतं माणसाला. कोणतं? मशान वैराग्य. माणूस ज्यावेळेस एखादं देह जातो त्यावेळेस काय करतात हो? त्या देहाला काय करतात? मशानात काय नेतात आणि त्या ठिकाणी आता तो देहाला अग्नी देईपर्यंत काय करतात हो लोक? अग्नी देऊ द्या. आता जिथं ज्या कोणताही धर्मातील घ्या, कुठं अग्नी देतात, कुठं त्या देहाला काय करतात? जमिनीमध्ये पुरतात. तो जो क्षण असतो, तो जो क्षण असतो त्यावेळेस काय करतात हो? प्रत्येकजण काय म्हणत असतो? अरे जीवनात काय नाही, जीवनात काय नाही. फक्त कुठपर्यंत तो म्हणत असतो? जोपर्यंत त्या व्यक्तीला शेवटचा निरोप देऊन येत नाही तोपर्यंत सगळेजण म्हणत असतात काय जीवनात काय नसते, जीवनात काय नसते, कधी हा देह जाईल सांगता येत नाही. पण हे मशान वैराग्य कुठपर्यंत टिकतं हो? तर त्या मशानातून परत येईपर्यंत. आणि परत माणूस काय होतो? परत आपल्या नावारूपात काय होतो? अडकतो. तसं जे जे रूप आणि नाम तो तो अवघाची भ्रम नामरूपातीत वर्म अनुभवे जाणावे. आता हे सगळं अनुभवी यांनी जाणावं की काय हो? हे सगळं नाश पावणार आहे. रूप नाम हे पंचमहाभूतांचं हे शरीर कितीही देखणं असेल तरी, कितीही शरीर देखणं असेल, कितीही सुंदर असेल तर त्याला कोणी ठेवतं का हो? त्या देहातला जर अंतरात्मा निघून गेला तर त्या देहाला महत्त्व आहे का? नाव रूप कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा त्या पंचमहाभूतांच्या शरीरामध्ये पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टदा प्रकृती जाण, अष्टदा प्रकृतीचं नामाभिधान दृश्य ऐसे म्हणजे काय हो? पंचभूत आणि 3 त्रिगुण यांच्यापासून काय झाली ही आपली अष्टदा प्रकृती निर्माण. म्हणजे ह्या देहामध्ये काय आहेत? पण हे शरीर कशापासून बनलेलं आहे? तर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. आणि प्रत्येक व्यक्तींमध्ये काय असतात? हे 3 त्रिगुण असतातच. कोणते? तमगुण, रजगुण आणि सत्वगुण. हे दृश्य नासिवंत ऐसे वेद श्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी. म्हणजे काय सांगितलंय हो? वेदश्रुतींमध्ये काय सांगितलंय? जे जे दृष्टीस दिसणार आहे ते सगळं काय हो? जे जे दिसणार आहे, दृष्टीत दिसणार आहे ते सगळं काय आहे हो? नाशिवंत आहे, ते नासणार आहे. आणि शाश्वत काय आहे? फक्त निर्गुण ब्रह्म. निर्गुण ब्रह्म ते काय आहे? शाश्वत आहे. आणि हे कोण ओळखतंय? फक्त जाणती ज्ञानी. ज्यांना त्याच्याविषयी ज्ञान आहे तेच काय करतात? तेवढे ओळखतात. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना आपे करुण. आता तो जो निर्गुण निराकार आहे, अंतरीचा अंतरात्मा, तो काय हो? शस्त्राने तुटतोय? तो दिसतच नाही. तर शस्त्र मारणार कुणावरती? त्याला शस्त्राने कोणी तोडू शकत नाही. जो जळूही शकत नाही, त्याला अग्नी कोणी लावू शकत नाही. ज्याला पाण्यामध्ये जाऊन
कालविता कालवेना, म्हणजे पाण्यामध्ये मिसळायला जरी गेलं तरी तो मिसळू शकतो का हो? कारण त्याला आकार नाही, उकार नाही, तो दिसतही नाही, येतही नाही आणि जातही नाही. तो असं त्याची असे सर्व काळ. म्हणजे तो कसा आहे? आत्मा. आत्म्याला काय नाही आहे? येणं नाही, जाणं नाही, तो दिसत नाही. कोणत्या शस्त्राने तो त्याला आपण तोडू शकत नाही. त्याला कोणी अग्नीनं जाळू शकत नाही, त्याला कोणी पाण्यात कालवू शकत नाही. जे वायुचेने उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्म ते. म्हणजे ज्याला जो वायूनही उडत नाही, याला जो पडत नाही, झडत नाही, त्याला घडवू शकत नाही आपण, असं ते काय आहे हो? शाश्वत परब्रह्म आहे. ज्यासी वर्णची नसे, जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असतची असे सर्व काळ. म्हणजे काय हो? ज्याला वर्णच नाही, ज्याला म्हणजे तो कसा दिसतो, काय कुणी त्याला काय नाही आहे हो? त्याला काळा नाही, गोरा नाही, कोण त्याला काय नाही आहे, वर्णच नाही आहे. जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असतचे असे सर्व काळ. आता समर्थाने बघा सांगितले काय हो? ज्याला शस्त्र तोडू शकत नाही, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, ज्याला पाण्यात आपण मिसळू शकत नाही, जो वायू मध्ये उडू शकत नाही, जो पडत नाही ना झडत नाही, त्याला आपण घडवू शकत नाही, ज्याला काय नाही, तो काळा नाही, गोरा नाही, म्हणजे त्याला काय नाही, वर्णच नाही असा. आता आपण म्हणू मग आहे का तो? पण तो आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही, परंतु तो आहे. जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असतचे असे सर्व काळ. तो आहे, हे निश्चित आहे, हे खरं आहे. आणि हे कोण जाणू शकतं? फक्त ज्ञानी लोक जाणू शकतात की तो आहे. आणि त्याला भेटू शकतात कोण? ज्ञानी, जे संत साधू होऊन गेले ते. म्हणून ज्यासी वर्णचे नसे, जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असतचे असे सर्व काळ. तो काय आहे हो? शाश्वत परब्रह्म, म्हणजे अंतरेचा अंतरात्मा. दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले, जे ते ते ते. दिसेना तरी काय झाले, काय हो? ते दिसत जरी नसलं तरी ते काय आहे हो? सर्वांच्या ठिकाणी व्यापून आहे. आणि सूक्ष्म रूपे, सूक्ष्मची कोंदाटले, जे ते जिथं तिथं तो काय आहे हो? अंतरीचा अंतरात्मा व्यापून आहे. तो जरी दिसत नसला तरी तो काय आहे हो? सर्व ठिकाणी सूक्ष्म रूपाने तो काय आहे हो? व्यापून आहे. दृष्टीस लागली सवे, जे दिसेल तेची पाहावे, परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे. आपल्याला सवय काय लागली? आपल्या दृष्टीला सवय काय हो लागली? जे दिसल, आपल्या डोळ्याला जे दिसल तेच आपण काय मानतो? खरं मानतो. म्हणजे जे दिसेल तेची पाहावे, जे दिसत आहे तेच पाहतो आपण. परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे. परंतु आपलं एक चुकतं काय हो? तो अंतरीचा अंतरात्मा आपल्याला दिसत नाही, म्हणून त्याला शोधणं सोडायचंय का? नाही. तो कोण आहे हे ओळखून घ्यायचंय आणि त्याला काय जायचंय हो? शरण जायचंय. प्रगट ते जाणावे असार, आणि गुप्त ते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे. आता जे प्रकट आपल्याला माहिती आहे, आपण शाश्वत कोणाला मानतो? जे दृष्टीत दिसतंय. म्हणजे आपल्याला काय हो? हे भौतिक सुख जी आहेत तीच काय वाटतात? हे सगळं काय आहे? हे सगळं शाश्वत आहे. पण एक लक्षात ठेवा, हे सगळं काय होणार आहे हो? नष्ट होणार आहे कल्पांत काळी. कधी ना कधी हे काय होणार आहे? सगळं नष्ट होणार आहे. आणि जे नष्ट होणार आहे, प्रगट ते जाणावे असार, जे दिसतंय ते काय आहे हो? सगळं असार आहे, ते नाश पावणार आहे. आणि गुप्त ते जाणावे सार, आणि जो परब्रह्म जो दिसत नाही आपल्या डोळ्याला, तोच काय आहे हो? तेच सार आहे. आणि हे फक्त कधी कळतं आपल्याला? तर सद्गुरूच हे आपल्याला सांगू शकतात. ज्यांना
ज्यांना सायुज्य मुक्तीचं ज्ञान आहे तेच सद्गुरू, म्हणजे ज्यांचं विषय विकारांवरती काय आहे विजय मिळवला आहे ज्यांनी, तेच सद्गुरू आपल्याला काय करू शकतात, हे ज्ञान उलगडून दावू शकतात. आपल्या सामान्य माणसाचं हे काय नाही आहे, सामान्य माणूस हे करू शकत नाही आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे तो सद्गुरूच आला पाहिजे आणि त्या सद्गुरूंकडूनच हे ज्ञान काय केलं पाहिजे, हे विचार आपण जाणून घेतले पाहिजेत आणि त्यालाच काय केलं पाहिजे शरण गेलं पाहिजे. जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पाहावे, जे कळे ना ते जाणावे, विवेक बळे. आता जे कळत नाही आपल्याला ते सद्गुरूंना विचारायचंय, जे दिसत नाही ते बघायचंय, जे कळत नाही ते काय करायचं जे कळे ना ते जाणावे, जे कळत नाही ते जाणून घ्यायचंय. पण कसं विवेकीसहित, विवेकानं काय करायचं हे सगळं जाणून घ्यायचंय. गुप्ततेची प्रगटवावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकास. काय गुप्ततेची प्रगटवावे, जे गुप्त आहे तेच काय करायचंय आपल्याला प्रकट करायचंय. म्हणजे काय त्या अंतरात्म्याला भेटायचंय, त्याची जाणीव घ्यायची. असतानाच आपण जिवंत असतानाच त्याची काय घ्यायची जाणीव घ्यायची. असाध्य, आणि ते सगळ्या गोष्टी काय आहेत त्या निर्गुण परब्रह्माला भेटायचंय. हे काय सहज साध्य होणारी गोष्ट आहे का? आता आपल्याला माहिती आहे श्रीकृष्णांनी गीता सांगितली कुणाला, अर्जुनाला. त्यावेळेस किती जण होते तिथं, सगळं होते, सगळं गच्च भरलेलं होतं, युद्धासाठी आलेले सगळे. आणि ती गीता किती वेळात सांगितली खूप थोड्या वेळात, म्हणजे तासाभरात ती गीता सांगितलेली आहे अर्जुनाला. आणि ते ज्ञान फक्त कोणी घेतलं फक्त अर्जुनाने घेतलं. बाकीच्यांना ते ऐकूही गेलं नाही का कारण श्रीकृष्णांच्या वचनावरती, म्हणजे परमेश्वराच्या सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास कोणाचा होता, फक्त अर्जुनाचा होता. म्हणून त्या अर्जुनाला काय दिलं देवाने, ते उपदेश दिला, ते ज्ञान दिलं, ते श्रवण दिलं. म्हणून तो काय आला जाणीवेत आला आणि त्याला माहिती झालं की हे सगळे काय आहेत हे सगळे आधीच त्यांच्या कर्माने मेलेले आहेत. मग ते माझे गुरु असू द्यात, माझे आजोबा असू द्यात, म्हणजे समोर ज्यांना तो मारणार होता अगोदर त्या अर्जुनाकडं काय आलं अर्जुन सहजासहजी तयार झाला नाही युद्धाला. त्याला काय वाटायला लागलं आपण एवढं करतोय कशासाठी करतोय, आपण आपल्याच भावांना मारणार, आपण आपल्याच गुरुला मारणार, आपण आपल्याच आजोबांना मारणार, म्हणजे हे सगळे जे समोर आहेत ते सगळे माझे नातलग आहेत, मग हे कर्म मी कसं करू. त्यावेळेस काय सद्गुरूंना यावं लागलं, म्हणजे कुणाला श्रीकृष्णांना यावं लागलं आणि त्याला काय द्यावं लागला गीतेच्या रूपाने त्याला काय दिला उपदेश दिला. आणि काय सांगितलं हे सगळे काय आहे आधीच त्यांच्या कर्माने मेलेले आहेत, त्यांना फक्त तू फक्त काय करायचंय, ते आधीच मेलेले आहेत, फक्त आता कार्यकारण तू फक्त उभा राहायचंय. ते आधीच मेलेले आहेत, फक्त कार्यकारण तुला दाखवून द्यायचं की त्यांना तू मारतोय, हे फक्त कार्यकारण दाखवायचंय. त्या अगोदरच काय झालेलं आहे त्यांच्या कर्माने मेलेले आहेत. आणि हे सगळी सृष्टी नाश पावणार आहे, आत्मा शाश्वत आहे, ह्या गोष्टी गीतेमध्ये कोणी देवाने दाखवून दिल्या कोणाला, अर्जुनाला. त्याच वेळेस काय झालं ते सगळं ज्ञान झालं. तसंच समर्थ काय म्हणतात तसं प्रगटते जाणावे असार आणि गुप्तते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे. तसं सद्गुरू आपल्याला भेटला पाहिजे आणि त्यानं ते ज्ञान आपल्याला दिलं पाहिजे आणि तरच ते आपल्याला काय होणार आहे आणि जाणून बुजून आपण काय करायचंय, जे उमजे ना ते उमजावे, जे दिसे ना ते पाहावे, जे कळे ना ते जाणावे, विवेक बळे. म्हणजे जे आपल्याला उमजत नाही, कळत नाही, ते काय करायचंय कळवून घ्यायचंय, जे दिसत नाही ते बघायचंय. विश्वस्वरूप दर्शन श्रीकृष्णांनी कोणाला दिलं, फक्त अर्जुनाला दिसलं. ते बाकी तिथं जे कुरुक्षेत्रात सगळे होते त्यांना कोणालाही ते विश्वस्वरूप दर्शन झालेलं नाहीये.
म्हणून सद्गुरू काय म्हणतात, आपल्याला जाणीवपूर्वक परमार्थ करायचा आहे आणि त्या निर्गुण परब्रह्माला काय करायचं आहे व आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याची काय घ्यायची, भेट घ्यायची. हे सोपं नाही आहे, पण अवघड पण नाही आहे. हे करू शकतो, हे सगळं मिळू शकतं. गुप्ततेची प्रगट व्हावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकाश. गुप्ततेची प्रगट व्हावे, गुप्ततेच काय करायचं आहे आपल्याला, प्रकट करायचं आहे, त्या परमेश्वराला जाणून घ्यायचं आहे. असाध्यतेची साधावे, सहज साध्य नाही पण असाध्य ती सुद्धा आपल्याला साध्य करून दाखवायचं आहे. आणि हे सगळा अभ्यास कसा करायचा आहे, सावकाश विवेकानं हा सगळं करायचं आहे. वेदवीरांची आणि शेष, जेते सिनले निशेष, तेची साधावे विशेष परब्रह्म ते. तर परब्रह्माला ओळखायचं सोपं आहे का हो? वेद विरांची आणि शेष, जेथे सिनले निशेष, ही सगळे सुद्धा काय झाले हो, कंटाळले. आता कंटाळले जरी असले तरी तेच साधावे विशेष परब्रह्म ते. तेच परब्रह्म आपल्याला काय करायचंय हो, त्याच परब्रह्माला आपल्याला जाऊन भेटायचंय. तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते. आता तरी ते कोणे परी साधावे, कोणतं साधन आहे त्याच्यासाठी, त्या परब्रह्माला भेटायसाठी कोणतं साधन आहे हो? तेची बोलिले स्वभावे, समर्थ काय सांगतात, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते. कशातून परब्रह्माची प्राप्ती होणार आहे हो? आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत ते काय केले पाहिजेत, आपण श्रवण केले पाहिजेत. श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं आहे का हो? श्रवण म्हणजे काय, त्या परमेश्वराला जाणून घेतलं पाहिजे. अंतरी काय केलं पाहिजे, त्याला जाणून घेतलं पाहिजे. ते श्रवण म्हणजे आपल्या अंतरी भाग आला पाहिजे, त्यालाच काय म्हटलं जातं, श्रवण. ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे. पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते. पुन्हा समर्थ म्हणतायत काय हो, ते परब्रह्म म्हणजे काय, पृथ्वी आहे का? पृथ्वी नाही, ते आप नाही, तेज नाही, वायू नाही, किंवा त्याला कुठला रंग नाही, वर्ण व्यक्त नाही म्हणजे कुठलं रंग नाही, कुठलं रूप नाही, असे ते काय आहे हो, अव्यक्त आहे. त्या परब्रह्माला आपल्याला काय करायचं आहे हो, भेटायचं आहे. आणि ते परब्रह्म कुठून भेटणार आहे आपल्याला, तर अध्यात्म श्रवण केलं की त्यातून ते परब्रह्म काय होणार आहे, आपल्याला भेटणार आहे. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जनाकारणे. आता काय हो म्हटले, तयास म्हणावे देव. आता आपण बघतो मंदिर प्रत्येक गावात काय आहे, तो वेगवेगळ्या देवांचे काय, जितके गाव तितके देव जनाकारणे. म्हणजे लोकांना काय असावा, आधार असावा, कोणतरी काय हो रक्षणासाठी आहे आपल्या. का हो माणसा देव म्हणजे भक्त कसे असतो, देव म्हणजे लोक काय असतात हो, म्हणजे भावार्थ असतो त्यांचा, एक भीती असते. म्हणून सगळ्यांना संरक्षण मिळावं म्हणून काय आहे हो, प्रत्येक देवात मंदिर, प्रत्येक गावात काय आहे हो, मंदिर आहेत. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जनाकारणे. सगळे हे देव आहे ते कोणासाठी, जनाकारणे म्हणजे आपल्यासाठीच आहेत. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यया आला, आता आपणची आपला शोध घ्यावा. आता जेवढी गाव आहेत तेवढे काय तो देव आहेत. ऐसा देवाचा निश्चय, अशा अनेक देव आहेत. पण आपल्याला माहीत पाहिजे की काय हो, एकच तो निर्गुण निराकार आहे. देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपणची आपला शोध घ्यावा. तो प्रत्येक गावी देव आहेत म्हणून काय आपण प्रत्येक गावातल्या मंदिरात देवाला शोधायला जायचंय का हो? नाही. ते कशासाठी दिलेत, फक्त आपल्याला जाणीव असावी म्हणून प्रत्येक गावा ठिकाणी काय आहेत, मंदिरं दिलेली आहेत.
मग प्रत्येक मंदिराला जाऊन भेटायचं आहे का? प्रत्येक मंदिरात जाऊन देव बघायचं आहे का? आहे का? नाही. तर आपणच आपला शोध घ्यावा. आता काय होतो, देव निर्गुण आहे. देव निर्गुण आहे. आपल्याला आता कळलंय की तो कुठं आहे? अध्यात्म श्रवणामध्ये आहे. तो देव कुठं आहे हो? जिथं अध्यात्म श्रवण असतं तिथं तो देव असतो आणि त्या देवाला आपल्याला काय करायचंय? भेटायचंय. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यया आला. आता आपणची आपला शोध घ्यावा. आपला आपण शोधायचंय आता देव कुठं आहे ते. माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण देहा वेगळाची तो. मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे. आता माझे शरीर आपण म्हणतो माझं शरीर आहे, पण एक लक्षात ठेवा, शरीर तरी आपलं आहे का? आपला त्या शरीरावर कुठपर्यंत अधिकार आहे? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत. अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की आपल्याला 4 माणसं उचलायला लागतात. आपल्याला माहिती आहे, माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण देह वेगळाची तो. म्हणजे काय हो? आपण नुसतं माझं शरीर म्हणतो, मी एवढा सुंदर आहे, माझं शरीर आहे, मी इतका सुंदर आहे, परंतु ते सगळं काय आहे हो? देह वेगळाच आहे तो. कारण अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की ह्या देहाला किंमत काय राहते? शून्य. मन माझे ऐसे, आणि ते आता ह्या देहामध्ये काय आहे? एक मन. पण ते मनही काय नाही हो, त्या परब्रह्माचं ते मनही काय आहे हो? नाशवंत आहे. अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की मनही जाते कुठं? पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार. तत्वे तत्व झाडिता सार, आत्माच उरे. आपल्याला बघा म्हणतात, पाहता देहाचा विचार. ह्या देहाचा विचार केला तर काय हो? ज्या वेळेस अंतरीचा अंतरात्मा निघून जातो, देहातून बाजूला होतो, म्हणजे निघून जातो म्हणजे काय? ज्या वेळेस अंतरीचा अंतरात्मा त्या देहातून बाजूला होतो त्यावेळेस शिल्लक काय राहतात? ती पंचमहाभूत. आणि तीही हळूहळू काय काय होतात हो? नष्ट होतात. मग ती नष्ट होतात, पण राहतं काय? लक्षात घ्या, पंचमहाभूत नाशवंत कसे आहेत? तर आपला हा देह कशानं बनलेला आहे? तर हा देह सगळा पंचतत्वांचा देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ज्या वेळेस माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस काय हो? आत्मा शरीरातून बाजूला होतो आणि शरीराला काय केलं जातं? शरीराचं काय केलं जातं हो? विल्हेवाट लावली जाते त्या शरीराची. म्हणजेच काय होतं? ती पंचमहाभूत काय होतात त्या ठिकाणी? नष्ट होतात. आणि शिल्लक काय हो राहतो? शिल्लक काय राहतो? तर तो फक्त आत्माच. आणि त्या आत्म्याला आपल्याला काय जायचंय हो? शरण जायचंय. आपण अशी ठावची नाही, येते पाहणे न लगे काही. तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली. आपण अशी ठावच नाही. आपल्याला कळतं का आपला आत्मा आपल्यातून निघून गेलाय? नाही कळत. आपण अशी ठावच नाही, येते पाहणे न लगे काही. तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली. आपल्याला काय पाहावं लागतं का? हे पंचमहाभूत एका बाजूला करायची, आत्मा एका बाजूला करायचा. हे आपल्या हातात आहे का हो त्या शरीराच्या? तरी नाही. आपलं शरीर आहे, आपण म्हणतो माझंही शरीर. तुमच्या हातात तरी आहे का की ते पंचमहाभूत टिकवायची, ते आत्मा तिथं ठेवायचा? आपल्या हातात आहे का हो? नाही. बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी. विचार पाहता ही गाठोडी आढळेना. ही सगळी काय हो? पंचमहाभूतांची काय आहेत? ही सगळी गाठोडी. म्हणजे हे सगळी जी शरीर आहेत आपली, सगळे जे माणसं दिसत आहेत ती काय हो? सगळी ह्या पंचभूतांनी काय केलेली आहेत? बांधलेली आहेत. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार. एक आत्मा निरंतर आपण नाही. ही सगळी गाठोडे आहेत. हे सगळे जे शरीर आहेत, ही जेवढी दिसत आहेत आपल्याला शरीर, ते सगळे काय आहेत हो? पंचमहाभूतांचा विस्तार आहे. परंतु हा सगळा एक दिवस काय होणार आहे? सगळं नष्ट होणार आहे. आणि एकच निर्गुण निराकार म्हणजे जो अंतरीचा अंतरात्मा आहे तोच तेवढा काय होणार आहे हो? शाश्वत आहे. तोच तेवढा काय राहणार आहे? शिल्लक राहणार आहे.
बाकी सगळं काय होणार आहे हो, नष्ट होणार आहे. आपणासी ठावची नाही, जन्म मृत्यू कैचे काही, पाहता वस्तूचा ठाई, पाप पुण्य नसे. आपल्याला माहिती आहे का हो आपला जन्म कधी झाला, म्हणजे तो अंतर आपल्या देहामध्ये त्या आत्म्यानं कधी प्रवेश केला हे आपल्याला सांगता येतंय का? ह्या तारखेला माझ्या देहामध्ये आत्म्याने प्रवेश केला आणि मी जिवंत झालो, म्हणजे माझा जन्म झाला, असं सांगता येते का आपल्याला? किंवा बाबा मी ह्या दिवशी माझ्या आत्म्यानं मला सोडलं, हे तरी सांगता येतंय का हो? म्हणजे काय, आपण असे ठावची नाही, जन्म मृत्यू कैचे काही. आपल्याला जन्म मृत्यू झालेलं काही माहीत नसतं. पाहता वस्तूचा ठाई, पाप पुण्य नसे. पाप पुण्य यम यातना, हे निर्गुणी तो असे ना, आपण तो चितरी जन्म मरणात ठाव कैचा. आता आपण म्हणतो पाप पुण्य केलं तर काय होतात हो, यम यातना मिळतात. म्हणजे सगुण रूपात जे काय आपण करतो त्याचं काय मिळतात आपल्याला, यमाच्या दारी गेल्यानंतर त्याचं काय होतं, आपला उलगडा होतो आणि तिथं आपल्याला काय भोगावे लागतात, पाप पुण्यानुसार यमयातना भोगावे लागतात. हे कोणाला भोगावं लागतं? फक्त सगुण रूपात आलेले देहांना. पण जो निर्गुण निराकार आहे त्याला आहे का हो त्या यमयातना पाप पुण्य? त्याला काय नाही, त्याला काही नाही, पाप नाही, पुण्य नाही, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, त्याला यमयातना नाही. तो काय, तो त्याला काय म्हटलं जातं? निर्गुण निराकार परब्रह्म. देह बुद्धीने बांधला, तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद. देहबुद्धीने बांधला, तो कसा बांधलाय हो? आत्म्याला आपण बांधून ठेवल्यासारखं ठेवतो या देहबुद्धीमध्ये. तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद. त्याला आपण असं समर्थ काय सांगतायत, जोपर्यंत आपल्या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत कर्म असं करायचंय की तो आत्मा देहात असतानाच काय झाला पाहिजे हो, मोक्षपदाला प्राप्त झाला पाहिजे. त्याला बांधल्यासारखं वाटू नये, की म्हणजे त्या आत्म्याला सतत असं वाटू नये की कधी मी शरीर सोडतोय, कधी ह्या शरीरातनं मला काय सुटका मिळते, एवढं छळू नये असं समर्थ सांगतायत. म्हणजे त्या आत्म्याला काय करू नये, एवढा त्रास देऊ नये त्या अंतरीच्या अंतरात्म्याला. म्हणजे त्या पद्धतीचं आचरण आपल्या देहाकडून झालं पाहिजे. म्हणजे देहबुद्धीने बांधला, तो विवेके मोकळा केला. म्हणजे काय हो, विषय विकारांपासून वेगळं राहून त्या आत्म्याला देहात आपल्या देहामध्ये असतानाच जर तो आत्मा मोक्षपदाला गेला तर काय होणार आहे हो, त्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. झाले जन्माचे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा. असं जर केलं म्हणजे काय हो, तो आपल्या देहात असतानाच विवेकाने जर आपण काय दिलं, त्याला मोक्ष दिला तर काय हो, असं जर आपण मोकळं झालो तर तो काय हो झालं, आपल्या जन्माचं काय होणार आहे, सार्थक होणार आहे असं समर्थ सांगतायत. कारण निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पाहिजे. आपणच स्वतः काय व्हायचंय, तो निर्गुण आत्मा बनायचंय. म्हणजे निर्गुण निराकाराला सारखं आपलंच आचरण देहात झालं पाहिजे असं कोण सांगते हो, समर्थ सांगतायत. जागे होता स्वप्न भरे, जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र. जाग झालं की काय होतं, स्वप्न संपतं लगेचच. स्वप्नात विवेक पाहता दृश्य ओसरे, आणि विवेकानं पाहिलं तर काय होतं, सगळं हे दृश्य सगळं आपल्याला काय होतं, विसरून जातो आपण. स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र, म्हणजे प्राणी सगळं तरायचं जर असेल, आपल्याला ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर देहात आत्मा असतानाच आपल्याला अशी कर्म करायची आहेत की तो आत्मा काय झाला पाहिजे व संतुष्ट झाला पाहिजे, आणि त्याला आपल्या देहात असतानाच काय मिळालं पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे. त्यावेळेस आपल्या ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपलं काय होणार आहे, सुटका होणार आहे आणि
आपल्या जन्माचं काय होणार आहे हो, सार्थक होणार आहे. आणि हे सांगणारे कोण आहेत? फक्त सद्गुरू समर्थ सांगायला आलेत. म्हणून आपल्याला काय होते हो, ह्या दासबोध ग्रंथाच्या रूपाने समर्थाने आपल्याला हे काय केले, लिहून ठेवलेलं आहे. आपण असं निवेदावे, आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. आपण असं निवेदावे, आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. म्हणजे काय हो, हे काय आहे? विवेकानं काय करायचंय? त्या आत्म्याला काय हो करायचंय? शरण जायचंय. सगळे विकारांवरती विजय मिळवून काय करायचंय? असं आचरण करायचंय की आपल्या देहात असतानाच त्या आत्म्याला काय व्हायला पाहिजे हो, मोक्षप्राप्ती व्हायला पाहिजे. ह्यालाच आपण काय म्हणतो? आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. समर्थ काय सांगतात? पण हे आत्मनिवेदनाच्या पायरीपर्यंत आपल्याला जायचंय, बरोबर आहे. आत्मनिवेदन हे कितवी पायरी आहे हो? 9वी पायरी. कसं आहे? समर्थ लिहून ठेवले समर्थाने काय हो, आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. आधी काय पाहिजे आपल्याकडं? श्रवण. म्हणजे ह्या 8 पायऱ्या उतरल्यानंतरच 9वी पायरी आत्मनिवेदनाची येणार आहे. कुठल्या 8 पायऱ्या हो? श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य. ह्या 8 पायऱ्या उतरल्यानंतरच 9वी पायरी आत्मनिवेदनाची येणार आहे. म्हणजे समर्थ काय सांगताय तो इथं, आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. म्हणजे ह्या पायऱ्या आपल्याला सगळ्या काय करायच्यात? उतरून यायच्यात आणि मग आत्मनिवेदनापर्यंत पोचायचंय. मग ही वाट दाखवणारं कोण आहे हो? तर तो सद्गुरू आहे. सायुज्य मुक्तीला नेणारे कोण आहेत? तर ते सद्गुरू आहेत. त्यांनाच आपल्याला काय केलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध झाला. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आत्मनिवेदनापर्यंत आपण पोचलो तर आपल्याला काय हो, आपल्या अंतरी, तो अंतरीचा अंतरात्मा आहे याचा काय होणार आहे? बोध होणार आहे. म्हणजे ह्या 9विधा भक्तीच्या पायऱ्या आपण उतरून आलो आणि 9व्या पायरीपर्यंत पोचलो, त्यावेळेस आपल्याला काय होत्या? अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख होणार आहे, त्याचा बोध होणार आहे. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकीला सावकास. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला म्हणजे काय हो? त्या म्हणजे त्या परब्रह्माची जाणीव झाल्यानंतर मग आपण काय होतो? आत्मनिवेदनाच्या पायरीपर्यंत आल्यानंतर आपल्याला हा संसार काय होतो? संसारातूनही आपण काय होतो? संसारातले जे उद्वेग खेद आहे ते पण आपल्याला काय होतात? सगळे विरून जातात आणि देह प्रारब्धी टाकेला म्हणजे जे काय असेल ते आपल्या प्रारब्धानुसार घडत आहे. असं हे करून संसारात काय वाटत नाही हो त्या व्यक्तीला, कसलंही दुःख वाटत नाही. जे काय होतंय ते आपले काय आहे? पूर्वसंचितानुसार आहे ही या त्या व्यक्तीला जाणीव होते. हे कशामुळं होतं? फक्त ह्या 9विधा भक्तीच्या पायऱ्या चढवल्यानंतर शेवटची पायऱ्यापर्यंत आपण आल्यानंतर हे सगळे जाणीव होते. असं कोण सांगतंय हो? समर्थ सांगताय. यासी म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. ह्या सायुज्य मुक्ती म्हणजे काय? 9विधा भक्ती म्हणजे काय? त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं? आत्मनिवेदन पायरीपर्यंत आल्याच्या नंतर आत्मनिवेदन पायरीपर्यंत आपण आलो की यालाच काय म्हटलं जातं? आत्मज्ञान. यास म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. तो भक्त कसा होणार आहे हो? त्या भक्ताला काय हो मिळणार आहे?
यालाच काय म्हणतात आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान एकदा झालं की त्या देहाला काय मिळणार आहे, अंतरी समाधान मिळणार आहे. आणि तोच भक्त काय होणार आहे हो, त्या परब्रह्माशी एकरूप होणार आहे. आता होणार ते होईना का आणि जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. आणि ज्या व्यक्तीला ह्या नवविधा भक्ती केल्यानंतर जो व्यक्ती आत्मनिवेदन ह्या पायरीपर्यंत जातो, ज्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, तो काय हो म्हणतो मग, त्याला कोणत्याही गोष्टीची काय राहत नाही, चिंता राहत नाही, उद्वेग राहत नाही. आता होणार ते होईना का आणि जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. म्हणजे काय हो, त्याच्या अंतरीचं काय होतं, जन्म मृत्यू ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, या सर्वातून तो काय होतो, मुक्त होतो. आणि त्या परब्रह्माला काय होतो एकरूप होतो. संसारी पुडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुणी. म्हणजे काय हो, संसार चुकणार आहे म्हणजे काय हो, मोक्षाला जर जायचं, समर्थांनी काय सांगितले, नवविधा भक्तीची 9व्या पायरीपर्यंत आपण आलो, आत्मनिवेदन पायरीपर्यंत आलो की काय होतं हो, आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. मग आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजेच काय हो, तुटली मनातील आशंका जन्म आणि मृत्यूची. आत्मज्ञान एकदा व्यक्तीकडे, संतांना काय हो, सगळ्या आत्मज्ञानच प्राप्त होतं. त्यांना कधी चिंता वाटली का हो कुठल्या गोष्टीची, नाही. त्यांनी काय हो, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची, ते काय झाले हो, सगळे परब्रह्माला एकरूप झाले. त्या पद्धतीनं प्रत्येक मनुष्य देह काय होऊ शकतो, परब्रह्माशी एकरूप होऊ शकतो या कलियुगामध्येही. हे काय दाखवलंय, हे अध्यात्म श्रवणामधून काय होऊ शकतं, आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि आपण कशाला प्राप्त होऊ शकतो, मोक्षपदाला प्राप्त होऊ शकतो. संसारी पुडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले सत्संगे करुणी. हे कधी कळणार आहे, मुख्य देव कधी कळणार आहे, तर त्यासाठी आपल्याला सत्संग धरला पाहिजे. ज्याला जो सायुज्य मुक्ती ज्याला माहिती आहे, ज्याच्याकडं आहे, त्यालाच काय गेलं पाहिजे, आपल्याला शरण गेलं पाहिजे. त्याच्याकडूनच अध्यात्म शिकलं पाहिजे. आणि हे सगळं केल्याच्या नंतर विषय विकार आपल्याला कळले, त्यांची जाणीव झाली, त्यानंतर काय होतं, संसारी पुडावे चुकले, देवा भक्त ऐक्य झाले. देव कोण आणि भक्त कोण यात फरकच राहत नाही, ते एकरूप होतात. त्यावेळेसच काय होतं, आपल्याला परब्रह्माची ओळख होते आणि परब्रह्माशी आपण एकरूप होतो. हे सगळं करण्यासाठी काय धरावा, सत्संग धरावा. म्हणजे काय हो, सत्संग म्हणजे काय हो, संगत कशी असावी, सत्संग असावा. त्यासाठी काय हो, सत्संग धरावा. संसारी पुडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुणी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समास दुसरा.